नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेत पुढील येणार आहे एक नवीन ट्विस्ट आणि हा ट्विस्ट म्हणजे असा आहे का राजन आणि रोहित हे दोघांचेही आयुष्य बर्बाद करणारा आहे। आपण बघतो की ज्याला मुलासारखं मान दिलेला आहे आणि त्याच रोहितने आज राजनलाच व्यवसायातून काढून टाकण्याची भाषा केलेली असते आणि पुढच्याच क्षणी राजनने दिलेला तो एक थप्पड सगळंच बदलून टाकणारा होता आणि ते कशा प्रकारे बदलत आहे ते आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण बघतो की रात्री उशिराची वेळ असते आणि घरात सगळीकडे शांतता पसरलेली आहे। हॉलमध्ये टेबलवरती दारूची बाटली ठेवलेली असते आणि राजन एका मागून एक असे पॅक भरत बसलेला असतो। त्याच्या चेहऱ्यावरती थकवा, वेदना आणि घरच्या समस्यांचा भार आपल्याला स्पष्ट दिसत असतो। तेवढ्यातच दरवाजा उघडतो आणि रोहित आत येतो आणि राजनला दारू पिताना पाहून त्याचा चेहरा रागाने बदलतो। रोहित कडक आवाजात म्हणत असतो, राजन काका पुन्हा दारू? आणि हे किती दिवस चालणार आहे तुमचं? तेव्हा राजन त्याच्याकडे पाहतो पण काहीच बोलत नाही। तो पुन्हा एक घोट घेतो आणि रोहित तावातावाने म्हणत असतो, तुमच्या ह्या सवयींमुळे बिझनेस धोक्यात येतोय राजन काका। क्लायंट वगैरे सगळे नाराज होत आहेत आणि डील्स पण हातातून जात आहेत, मग काय करायचं? राजन अचानकच ग्लास टेबलावरती आपटतो आणि दुखावलेल्या आवाजामध्ये म्हणत असतो की तुला बिझनेस दिसतो पण माझ्या आयुष्यात चाललेलं वादळ दिसत नाही का? तेव्हा रोहित शांत उभा नाही आणि तो तिथेच बाजूला उभा राहतो आणि रोहित स्पष्टच बोलतो, मी सरळ बोलतो राजन काका, तुमची ही अवस्था आमच्या फ्युचर बिझनेससाठी खूप धोकादायक आहे। क्षणभर तिथेच शांतता राहते आणि मग रोहित मोठा निर्णय सांगतो। रोहित जोर देऊन मोठ्या आवाजाने म्हणत असतो की म्हणून म्हणून मला असं वाटतं की तुम्ही बिझनेस पार्टनरशिपमधून बाजूला व्हावं। हे ऐकताच वातावरण गोठल्यासारखं होतं। तेवढ्यातच ऋषी तिथे येतो आणि त्याने सगळं हे ऐकलेलं असतं। ऋषी रागाने म्हणत असतो, रोहित तू असं का बोलतोय? आणि असं तू करू शकत नाहीस। ज्या वेळेला आपल्यावरती वेळ आली होती त्यावेळेला राजन काकांनीच आपल्याला साथ दिली होती। आणि तो रोहित त्याच्याकडे पाहत असतो। रोहित म्हणतो, मी जे बोलतोय ना ते बिझनेससाठी योग्य आहे। ऋषी पुढे येतो आणि ऋषी भावनिक आवाजामध्ये म्हणत असतो की आजपर्यंत आपण सगळे सोबत वाढलो राजन काका आणि तू, आणि हा बिझनेस तुमच्या दोघांच्या मेहनतीमुळेच उभा राहिलेला आहे। तो अजून कठोर होतो आणि म्हणतो, ऋषी तू असा त्यांना बाजूला करण्याची भाषा करणं हे खूप चुकीचं आहे असं ऋषी त्याला म्हणत असतो। हे ऐकताच राजन हळूहळू उठतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये राग आणि अपमान दोघंही दिसत असतं। तो रोहितच्या जवळ येतो आणि राजन थरथरल्या आवाजामध्ये म्हणत असतो की मी तुला पार्टनर बनवलेलं आहे, तुला उभं केलेलं आहे आणि आज तूच मला बाजूला व्हायला सांगतोस? तेव्हा रोहित उत्तर देणार तेवढ्यातच धाडकर आवाज येतो आणि राजन रोहितच्या गालावरती जोरदार थप्पड मारतो। घरात एकदम शांतता पसरते आणि रोहित गाल पकडून मागे सरकतो आणि त्याच्या डोळ्यात अपमान आणि राग हे दोघंही आपल्याला दिसत असतं। तेवढ्यातच बाहेरून आवाज येतो, रोहित, आणि नयनतारा धावतच आत येते आणि ती रोहितच्या गालावरचा लाल ठसा पाहते आणि संतापाने थरथर कापत असते। नयनतारा रागाने म्हणते, राजन हे तुम्ही काय केलं? आणि तुम्ही माझ्या मुलावर हात उचललात? ती रोहितच्या जवळ जाते आणि उभी राहते। नयनतारा भावनिक पण रागाने म्हणत असते, माझ्या मुलाचा अपमान मी कधीच सहन करणार नाही राजन। तेव्हा रोहित तिच्याकडे वळतो आणि रोहित दुखावलेल्या आवाजामध्ये म्हणतो, आई मी फक्त बिझनेस वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी माझ्यावरती हात उचलला। नयनताराचा राग वाढतो आणि ती राजनकडे कटाक्ष टाकते आणि नयनतारा कडक आवाजामध्ये म्हणत असते, राजन तुमची ही अवस्था पाहूनच मला आधीपासून भीती होती। तुम्ही स्वतःलाही संपवत आहात आणि बिझनेसलाही। तेव्हा राजन संतापाने तिच्याकडे पाहतो आणि राजन म्हणतो की तुझ्या मुलाने आधी मर्यादा ओलांडलेली आहे। आणि नयनतारा शांत होत नाही आणि ती रोहितला बाजूला घेऊन जाते आणि दोघेही थोडं दूर उभे राहतात। रोहित हळू आवाजात म्हणत असतो, आई आता काय करायचं? तेव्हा नयनताराच्या चेहऱ्यावरती एक विचारमग्न आणि थोडंसं धूर्त हसू येतं आणि नयनतारा हळू आवाजात म्हणत असते की आता वेळ आलेली आहे राजनला बिझनेसमधून कायमच्या बाहेर काढण्याची। रोहित आश्चर्याने तिच्याकडे पाहतो आणि रोहित म्हणतो, पण आई कशा पद्धतीने हे सगळं करायचं? तेव्हा नयनतारा त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि नयनतारा गूढ आवाजात म्हणत असते की त्याच्या ह्या दारूच्या सवयीमुळे आपण पुरेपूर फायदा घेऊ आणि असं काही करू की तो स्वतःच बिझनेस सोडायला भाग पडेल।
दूर उभा असलेला ऋषी हे सगळं ऐकत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती चिंता आपल्याला स्पष्ट दिसते. कारण आता ही फक्त थप्पड नव्हती, हा होता एका मोठ्या षडयंत्राची सुरुवात. तर नयनताराचा हा नवीन प्लॅन राजनचा पूर्णपणे उद्ध्वस्त करेल का आणि ऋषी वेळेवरती हा डाव उधळू शकेल का, हे सगळं बघण्यासाठी आपल्याला पुढील भाग बघावा लागेल. आणि त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.